मला असं वाटलं की वन विभाग म्हणजे झाड लावण्याचं एक ठिकाण असते असं. मला याचे काही नियम वगैरे मला माहीत नाहीत. माझ्या नितळ मनानं की बाबा झाडच असतं नाही तर मग आपण झाडच लावायचं. मग झाडासाठी जे जे लागन आधी संरक्षण लागतंय, पाणी लागतंय. मग आधी सुरुवातीला आपल्या बोरनं पाणी दिलं. पुन्हा हे पाणी पुरणार म्हणून आपण गावाकडून चालू मोटर आणली ज्यावरीला पाणी द्यायची. मग पाणी दिली ती आणली, मग पाणी चालू जास्त पाणी होतं आणि मी सहज एक पोस्टमध्ये बोलून गेलो की मला पैसा कमी आहे माझ्याकडे म्हणून. मग लोकांना आजपर्यंत 88,000 रुपये माझ्याकडे पाठवले मला. मग आता एवढा पैसा पाठवला तर मग आता चांगलं काम करू म्हणलं. मग मोठं काम हातात घेतलं, मग मोठं काम सुरू केलं. जास्त 400 झाडाचं ॲटोमॅटिक मशीन खंदायचं. मग सगळ्यांना कमी कमी बजेटमध्ये किंवा फ्रीमध्ये काम करून दिलं. पोरं उठत गेले, पोरांना असे फ्री लहान लेकरापासून काम करू लागायले. सगळं भारी उठलं, सगळं वाटायला लागलं की आता असं सगळे लोक म्हणजे नॉर्मल माणूस सुद्धा वाटतं की त्याला भारी काम करायला. वन विभागात साहजिकच मला थाप टाकाना असं वाटलं किंवा चांगलं काम करायला. मदत लागली तर सांगा. तसे आमचे माननीय PI साहेब ते बी आमच्या वर्ष लागवडीचे नादिक आहेत. त्यांनी मॅडमला बोलले की बाबा असं असं आहे, यांना काही मदत लागली तर मदत करा म्हणून. मॅडमने काहीतरी हो म्हणल्या पण कालच्या सुद्धा की अचानकच म्हणजे बोलून टाका काय जाईल मॅडम. याच्यापुढे मॅडम बोललं की माकड जखमी आहे, मला काहीतरी करावं लागेल, आमच्याकडे सोय नाही माकडाची. मॅडम एक दिवस बोलले जनावरला हातच नाही लावायचा तुम्ही, ते करायचंच नाही. ते करू कसं ते हाताळ्याशिवाय तर जीवन राहणार नाही. समाधान भेटत ना की म्हणजे स्वतःसाठी जगायला लागतं आपण. म्हणजे घर रोडला मेन रोडला घर होतं, ते घर विकलं. तिथं भूमीला त्याचे काही पैसे दिले, पुन्हा हे प्लॉट घेतला मी 26 लाखाचा. आज माझ्याकडं कमीत कमी पसवतीचे 10 लाख रुपये आहेत, पर्सनल लोन 10 लाख रुपये आहे, 46 लाख रुपये होम लोन आहे आणि मला ऑदर रुपया कोणता नाही. जे कुत्र्याचा ऑदर पैसा येतं त्यांचा खर्च करून ते मी हे झाडं लाव, कोणाला तरी मदत कर प्रयत्न करतो. पगारचा पगारच पुरतो आणि माझं एवढं अडचणीमध्ये आहे. मी आता मी सांगू शकत नाही की मला रिटायर झाल्यानंतर मी 10 वर्षे हे फेडायचं आहे, लोन फेडायचं आहे आणि मला पेन्शन नाही. आता मी कसं फेडणार हे माझ्या डोक्यात चाललं आहे. पण मला एक सवलत दिली बँकेनं की ते म्हणले तुमचा विमा काढू 8 लाखाचा विमा काढा, तुम्ही जर मेलात कसे पण. मी त्याला विचार फाशी घेतली तर होतेत का म्हणून. ते म्हणले होतेत. त्याला म्हणलं आई बापी त्याला म्हणलं फाशी घेतलं पुन्हा बायकोला सगळं भेटतं म्हणलं काय तर नाही. ते विचार करून मी पुढे चालणार. भावनिक विचार मनात आणण्यापेक्षा आपण रिअल विचार केला. कारण की म्हणलं आपल्या